की निकृष्ट दर्जाचे काम या देशामध्ये निकृष्ट सरकारकडून चालू आहे आणि या भ्रष्टाचाराने कमवलेला काला पैसा हे लोक आमदार खासदार विकत घेण्यासाठी 100 कोटी रुपयाला खासदार विकत घेत आहे, त्याच्यासाठी लावत आहे। अशा प्रकारे देशाला चुना लावण्याचे काम हे भारतीय जनता पक्षामार्फत होत आहे। चुकीमुळे ह्या लोकांचे जीव घेण्याचा पराक्रम हा विकास काकड ठेकेदार करतोय का? त्या नावाली निगूचा जो ब्रिज आहे ते आमचे ग्रामस्थ पिंटू म्हात्रे हे थोडक्यात बचावले, वरचेवाल्यांची त्यांच्यावर कृपा होती त्याच्यामुळे ते बचावले गेलेले आहे। या संदर्भात रेल्वे प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही 100% उद्या जाब विचारणार आहोत। किती करी निघली, काही डांबर टाकले का काय सिमेंट टाकले याच्यात, काय सिमेंट आहे का याच्यात? आणि एवढं मोठं काम केलं, कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्याला बघा तुम्ही, तुमच्या त्या जागा तुम्हीच चला बघा, आम्हाला माहित आहे, बघतो तुमचे व्हिडिओ आम्ही। संबंधित ठेकेदार आहे जो विकास काकड आणि हा रस्ता पास करणारा इंजिनियर, सर्वात प्रथम या दोघांची धिंड काढली पाहिजे। अशा प्रकारच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं पाहिजे। त्याचा बिचारा वाचला तो नशीब त्याचे, किती ते देवाला वाटून त्याबद्दल गेलीच ती गाडी, याचे ब्रेक नाही लागले त्याचे। अच्छा, हे याची मुलं, हा खडी मुलं त्याचे स्लिप झाले, त्याची मुलं ते हे झालं सगळं। खरं म्हणजे त्याच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे। मग ते रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत। काम करताना चांगली काय करायला पाहिजे ना, एक कारवाईचा ऍक्शन झालाय ते याच्यामुळेच, पूर्ण गाडी पलटी झाली, याच्यावरून। पण हा जो रोड बनवला त्यांनी डांबर वापरलं या न वापरलं हे ते त्यांना माहिती। गाडीचा कंट्रोल सुटल्यानंतर गाडी गेली आपल्या डिवायडरला लागून गाडी एक पलटी मारून दुसरी पलटी मारली, दुसऱ्या पलटीला गाडी थांबली। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण निगू बामार्ली ज्या गावावरती आहोत त्या ठिकाणी जे ब्रिज बनलेलं आहे, रेल्वेचं ब्रिज, ज्या ठिकाणी फाटक होतं त्या ठिकाणी ब्रिज बनून फक्त आणि फक्त 6च महिने ओलांडले आहेत। 6च महिने ह्या ब्रिजला झालेले आहेत, परंतु 6च महिन्यामध्ये ह्या विकास काकड नावाच्या ठेकेदारांनी पूर्णतः रस्त्याचा निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। निकृष्ट दर्जा तुम्ही आम्ही नाही म्हणू शकत, परंतु कॅमेरा दर्पण झूट न बोले, तसा आरसा हा कधी खोटा बोलत नाही। आणि माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतोय, ज्या विकास काकडनी ठेकेदारांनी हे काम केले आपण दाखवू शकता, दाखवा जनतेला की हे काम आहे विकास काकड या ठेकेदाराचं। यांनी पूर्ण डांबरीकरण रस्त्यावरून बनवला, परंतु ह्या ठिकाणी पूर्ण खडीकरण दिसतं। हे 6च महिने म्हणजे एकाच पावसामध्ये ह्याचं जे काही निकृष्ट दर्जाचं काम होतं हे पूर्ण ओपन झालेलं आहे। या ठिकाणी वाकळणचे जे ग्रामस्थ आहेत, वाकळणच्या ग्रामस्थ म्हणजे पिंटू म्हात्रे नावाचे ग्रामस्थ, त्यांचा सकाळी 6:30 वाजता एर्टिगा गाडी सोबत ऍक्सिडेंट झालेला आहे। एक दुचाकी स्वार सुद्धा या ठिकाणी स्लिप झालेला आहे, पडलेला आहे, त्यांना खूप मार लागलेला आहे, परंतु कुठल्या प्रकारचं जीवितहानी झाली नाही। हे नशीब थोर आहे, कारण ह्या ठेकेदाराच्या चुकीमुळं ह्या लोकांचे जीव घेण्याचा पराक्रम हा विकास काकड ठेकेदार करतोय का? आणि या ठिकाणचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील, सन्माननीय आमदार राजेजी मोरे असतील, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे असतील, किंवा चौदा गावातले जे काही नगरसेवक असतील, तर नगरसेवक सुद्धा या ब्रिजकडे कटाक्ष लक्ष देतील का? कारण अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच अनुषंगाने आपण काही दुचाकी स्वारांची प्रतिक्रिया घेऊयात। दादा, कसं बघताय? रस्ता 6च महिने झाला होता, आता खराब झालाय, ही खडी बघताय, पूर्ण डांबरीकरांचं खडी झाली आहे, 5-6 महिने 4-5 महिने झाले असते रस्ता करायला याही। आणि किती करी निघली, काही डांबर टाकले का काय सिमेंट टाकले याच्यात, काय सिमेंट आहे का याच्यात? आणि एवढं मोठं काम केलं, कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्याला बघा तुम्ही, तुमच्या त्या जागा तुम्हीच चला बघा, आम्हाला माहित आहे, बघतो तुमचे व्हिडिओ आम्ही। नाही, तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? कारण काल परवा पिंटू म्हात्रे नावाच्या एर्टिगा गाडीचा ऍक्सिडेंट झाला सकाळी 6:30 वाजता, दुचाकी स्वार पण स्लिप झालाय, याकडे कसं बघताय? त्याचा बिचारा वाचला तो नशीब त्याचे, किती ते देवाला वाटून त्याबद्दल गेलीच ती गाडी, याचे ब्रेक नाही लागले त्याचे। अच्छा, हे याची मुलं, हा खडी मुलं त्याचे स्लिप झाले, त्याची मुलं ते हे झालं सगळं। अच्छा, या लोकांना तुम्ही तुमच्या धोरणी पोहोचवा, आमच्या आमदार खासदार पर्यंत पोहोचवा आणि यांचा काहीतरी बघा। आणि ते संदेश पाटील स्वतः येऊन आले होते, संदेश पाटील स्वतः पोरांना घेऊन त्यांनी साफसफाई करून सुद्धा एवढा खर्च निघाला पूर्ण नाही निघाला आणि खडी निघाली पूर्ण। हो, पूर्ण एक पावसाला झाले, फक्त 4-5 दिवस पाऊस पडला आणि हे पूर्ण हे केले।
काय काम केलं कसं? माझं संजय भोईर बामालीचं. हे होते संजयजी भोईर, बामर्लीचे ग्रामस्थ आहेत, रिक्षा ड्रायव्हर आहेत. ते सुद्धा म्हणतायत की हे जे निकृष्ट दर्जाचं काम त्या विकास काकड या ठेकेदाराने केलेलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि स्थानिक आमदार खासदारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून स्थानिकांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि त्या अनुषंगाने एकाही दुचाकी स्वार असतील, चारचाकी स्वार असतील, हे जरी स्लो मध्ये चालत असतील तरीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो आणि असा अपघात होता कामा नये जेणेकरून कुणाला जीवितहानी होईल किंवा कुणाचा अपघात होऊ शकतो. हा ब्रिज बघितला का? ब्रिज किती खराब झालाय. काय म्हणाले कामं करताना चांगली काय करायला पाहिजेत ना. 2-3 वर्ष येतं कामं करत, परत लक्ष देत नाही कामांवर. मग व्यवस्थित का आता एका पावसाने किती हालत खराब झाली. काल एक कारवाईचा ऍक्सिडेंट झालाय ते याच्यामुळेच. पूर्ण गाडी पलटी झाली याच्यानंतर. आता आम्ही काय खबर करणार नाही, कामं करायला पाहिजे ना. मग आता किती एका प्रतिक्रिया असेल? नाही काम चांगलं करायला पाहिजे एवढीच प्रतिक्रिया, दुसरं काय तर. आता आम्ही काय लोक काय करू शकत नाही, कामाला तिकडे निघतात, त्या लोकांना व्यवस्थित कामं करायला पाहिजेत ना. काय नाव आपलं? मनोहर भोईर, कुठले तुम्ही? वाकलंजी. बांधवांनो, हे विकास काकड जो ठेकेदार आहे त्याचं हे पाप म्हणावं लागेल. ही डांबरीकरण आहे, तुम्ही बघताय डांबरीकरण आहे का? हे पूर्णतः खडी आहे, 3 नंबरची खडी ठेवून टाकलेली आहे आणि फक्त मरामत लावून पैसा शासनाचा, केंद्र शासनाचा लाटलेला गेलेला आहे. विकास काकड नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी हा ठेकेदार आहे, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. कसं बघताय? तर संबंधित रेल्वे ब्रिज हा रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असून त्या रेल्वे ब्रिजचे काम हे रेल्वे खात्यामार्फत कशा प्रकारचे झालेले आहे ते आता आपण बघितलेलं आहे. कारण नावाला रस्ता हा डांबरीकरण झालेला दिसत होता, परंतु पावसाच्या 2 महिन्यामध्ये या रस्त्याचे पूर्णपणे खडीकरण झालेले आहे. संबंधित ठेकेदार आहे जो विकास काकड आणि हा रस्ता पास करणारा इंजिनियर, सर्वात प्रथम या दोघांची धिंड काढली पाहिजे. अशा प्रकारच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं पाहिजे, परंतु ते प्रशासन त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची हिंमत करणार नाही. कारण याच्यामध्ये मुळातच हा केंद्र सरकार हे भ्रष्टाचाराने बरबडलेले सरकार आहे. या केंद्र सरकारच्या अखत्यारीत झालेली सर्व कामे ही गलकी कामे झालेली आहेत. आज तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा, एका पावसामध्ये लिकेज झाले. अटल सेतू एका पावसामध्ये त्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते, परंतु उद्घाटने झाले, मोठमोठा खर्च त्या इव्हेंट वरती केला, परंतु काम शून्य. सिंधुदुर्गामध्ये महाराजांचा पुतळा बनवला, एका पावसामध्ये तो पुतळा पडला. 7,120 कोटीचा मिसिंग लिंक प्रकल्प हा एका पावसामध्ये पाण्यात गेलेला आहे. त्या मिसिंग लिंकला पावसाने असं काही किसिंग केलेलं आहे का त्या रस्त्याचा पूर्ण किस उडालेला आहे आणि टनेल हा लिकेज झालेला आहे. या देशामध्ये 2 गुजराती विकत देतात आणि 2 गुजराती विकत घेतात, या पलीकडे दुसरे काहीही प्रकारचे चिन्ह दिसत नाही. आज तुम्ही काँग्रेस काळातली कामे बघा, काँग्रेस काळातली कामं आजही मजबूतीने उभी आहेत. अत्यंत क्वालिटी बाज अशी कामं काँग्रेसने केलेली आहेत. 70 वर्षाचा त्यांच्याकडनं लेखाजोखा मागण्यापेक्षा या 10-12 वर्षामध्ये देशाची काही काशी केलेली आहे ना, त्यांचा लेखाजोखा आज ह्यांनी या सरकारने जनतेसमोर ठेवावा. अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे ही केंद्र सरकारकडून होत आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार हा केंद्र सरकार करत आहे. आताच तुम्ही बघितलं का संसदेमध्ये काही कामे झालेली होती, ती कामे पण निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं उदाहरण तुम्हाला देण्याचं झालं तर राम मंदिराचा मुद्दा आहे. या मंदिराच्या मध्ये लागलेल्या सोन्या चांदीच्या विटा आज गायब झालेल्या आहेत. 3-3 कॅमेरे तिथे लागलेले असताना सुद्धा त्याचा लेखाजोखा या सरकारकडे लागला नाही. एकंदरीत हे सर्व उदाहरण देण्याचं कारण असं आहे की निकृष्ट दर्जाचे काम या देशामध्ये निकृष्ट सरकारकडून चालू आहे आणि या भ्रष्टाचाराने कमवलेला काला पैसा हे लोक आमदार खासदार विकत घेण्यासाठी 100 कोटी रुपयाला खासदार विकत घेत आहे, त्याच्यासाठी लावत आहे. अशा प्रकारे देशाला चुना लावण्याचे काम हे भारतीय जनता पक्षामार्फत होत आहे. त्या नावाली निगूचा जो ब्रिज आहे ते आमचे ग्रामस्थ पिंटू म्हात्रे हे थोडक्यात बचावले. वरचेवाल्यांची त्यांच्यावर कृपा होती, त्याच्यामुळे ते बचावले गेलेले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही 100% उद्या जाब विचारणार आहोत आणि तो कोणी ठेकेदार आहे त्याच्यावरती कशा प्रकारे कारवाई करता येईल याचा देखील आम्ही विचार करू आणि तशी मागणी आम्ही त्या रेल्वे प्रशासनाकडे करणार आहोत.
दर्शक मित्रांनो, जे अपघात घडला होता त्या नवीन ब्रिज वरती ते अपघातग्रस्त पिंटू म्हात्रे आपल्या समवेत आहेत. पिंटूजी, कसा अपघात झाला होता? शोकांतिका आहे. 6 महिन्यापूर्वीच रस्ता नवीन ब्रिज बनला आणि आज तुमचा अपघात झाला होता, कसं बघताय? अपघात म्हणजे मी चाललो कामावर चालत असताना ब्रिज चढलो, गाडी होती माझी 40-50 स्पीडला होती गाडी. मी ब्रेक लावला, पुलावर होती खडी, त्या ब्रेकचा मला गाडी स्लिप मारली, खडीचा मला गाडी स्लिप मारली, तर गाडीचा कंट्रोल सुटल्यानंतर गाडी गेली आपल्या डिवायडरला लागून गाडी एक पलटी मारून दुसरी पलटी मारली, दुसऱ्या पलटीला गाडी थांबली. दैव बलवत्तर म्हणून तुमचा जीव वाचला, परंतु निकृष्ट दर्जाचं काम आहे. तुम्हाला असं वाटलं की नवीन ब्रिज आहे, डांबरीकरण रस्ता आहे, पण तो पूर्णतः खडीकरण झाला म्हणून तुमचा अपघात झाला. हा, ते तर आहे, कारण की मला माहितीच नव्हतं का इथे खडी निघाले म्हणून. त्याच्यामुळे मी माझ्या हात होतो, नेहमीप्रमाणे जातो, नेहमीप्रमाणे मी ब्रेक दाबला, त्याच्यामुळे काय मला काय समजलंच नाही. महत्वाचं म्हणजे हा जो निकृष्ट दर्जाचा काम करणारा जो ठेकेदार आहे विकास काकड नावाचा, तुमच्या गाडीचं नुकसान भरपूरच झालंय. त्या नुकसान भरपाईला काय त्याच्याकडे तुम्ही मागणी करणार आहात का, की त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहात? मागणी तर आहे थोडीफार, काय असेल तर बेसिक करावं त्यांनी, बघूया आता पुढे काय होते. दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत 14वा सर्वपक्षीय विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणजी पाटील आहेत. पाटील सर, आपलं सदिश वातावरण स्वागत आहे. कसं बघताय, नवीन ब्रिज झाला वाकड निगू बामारलीचा आणि त्या ठिकाणी पिंटू म्हात्रेचा अपघात झाला, बालबाल बचावलेत. मग त्या निकृष्ट दर्जाच्या कामासंबंधीमध्ये ठेकेदारावर काय कार्यवाही होणार आहे का, आणि आपण काय पाठपुरावा करणार आहात का? सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. दुर्दैवी अशी घटना घडली कालची, परंतु सुदैवाने त्याला कुठली मोठी दुखापत झाली नसल्याने तिचा अपघात जो झाला त्या ब्रिजवरती, रेल्वे ब्रिज जो आहे निगू आणि बामाली या दरम्यान जो ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून जात असताना पावसामुळे झाला आणि ते काय खडी बाहेर निघाल्या कारणानेच त्याची गाडी स्लिप झाली, त्याच्यावरून ब्रेक मारत असताना स्लिप झाली. निकृष्ट दर्जाचा तो काम खरं म्हणजे पाहायला मिळाला. ती कारवाई होणे गरजेचं आहे. मग ते रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. संबंधित ठेकेदार विकास काकड यांच्यावर केलेल्या आरोपाचं प्रत्युत्तर घेण्यासाठी सिद्धेश्वर वार्ता न्यूजने वारंवार संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवली. तसे मित्रांनो, आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.